घर देऊन टाकायचं आहे का? कोण देईल का? देणार भगवान श्री म्हणले असं आहे का? म्हणे घ्या तुम्ही, एवढा भोळा आहे. विठ्ठल विठ्ठल हरी हरी विठ्ठल एक चोर मंदिरात शिरला रात्रीशाला. रात्री इकडे तिकडे पाहिलं, पण एक 10-20 किलोची घंटा देवाच्या समोर बांधलेली आहे, मध्ये आहे. हाताला येत नाही. विचार केला काय करावं लागेल. इकडे तिकडे पाहिलं, टेबल नाही, खुर्ची नाही, काही नाही. मग लक्षात आलं, अरे बापरे, या जर पिंडीवर आपण उभारलो ना तर आपल्या हाताला येते. तो पिंडीवर उभारला आणि जो काढू लागला घंटी. त्यावेळेस भगवान शिवजी म्हणतात, बघा आतापर्यंत कुणी बेल व्हायला, कुणी आज तीळ मुठ आहे ना, कुणी तीळ वाहिले, तांदूळ वाहिले, कुणी काय वाहिले, पण हा स्वतःचा देह मला अर्पण करणार भक्त आहे, श्रेष्ठ आहे. खरं दर्शन दिलं. विठ्ठल स्वरूपाने शिव आहे, स्वभावाने अत्यंत लक्षात ठेवा. आणि काही व्हा बहुपुष्प सुपूजिताय, त्याला काही व्हा लक्षात ठेवा. धोत्र्याची फुलं चांगले बी जर मुखात गेलं तर माणसाला वेळ लागतं. आणि त्या भगवान शिवजीला धोत्र्याची फुलं आवडतात. लक्षात ठेवा, ती आवडतात. अनेक प्रकारचे बहुपुष्प सुपूजिताय, कोणत्याही प्रकारचं फुल व्हा. बेल नाही मिळाला तर निर्गुड होतात. निर्गुडीला 3 पानं असतं बघा. तुम्ही काशी क्षेत्रामध्ये कुठं दर्शनाला गेलात ना तर ती निर्गुडीची पानं आपल्याला व्हायला मिळतील. कारण काही व्हा देवाला, फक्त तो पदार्थ पाहत नाही, सामर्थ्याचा विचार केला तर. भ्रुकुटी विलास सृष्टी लय होय. भ्रुकुटी विलास म्हणजे भुवई. भुवई थोडी वाकडी केली होती 1993ला, 1993ला किल्लारीचा भूकंप. लक्षात ठेवा, एवढं सामर्थ्य त्या प्रभू आहे. दुसरं विशेषत्व आहे, इतर मंदिरामध्ये जाण्यासाठी घाबरत नाही, पण अमावस्याची रात्र असावी, लाईट नसावी, तुम्ही मंदिरात जाताना बघा घाबरतो का नाही? घाबरतो मनुष्य. त्याचं कारण आहे, भीती वाटते आपल्याला. तो परमात्मा सर्वश्रेष्ठ आहे, सुख अत्यंत सुंदर आहे. आणि सामर्थ्य जर विचार केला, भ्रुकुटी विलास सृष्टीला होय, सृष्टीचं सामर्थ्य लक्षात ठेवा. सृष्टीचा विनाश करण्याचं सामर्थ्य देवाकडे आहे. म्हणून जर भगवान शिवजीची उपासना केली तर अपमृत्यू टळतो. लक्षात ठेवा. आपल्या लहान मुलाची जन्मपत्रिका पाहावी, त्या जन्मपत्रिकेमध्ये 8म स्थान प्रत्येकाच्या, लक्षात ठेवा, प्रत्येकाच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये 8म स्थान हे मृत्यूस्थान आहे. त्या मृत्यूस्थानामध्ये जर अनिष्ट ग्रह असले तर अपमृत्यू होण्याची शक्यता असते. तो टाळण्यासाठी भगवान शिवजीची उपासना सर्वश्रेष्ठ आहे. विठ्ठल असा जो परमात्मा आहे, स्वरूपाने शिव आहे, स्वभावाने अत्यंत भोळा आहे आणि सामर्थ्याने चक्रवर्ती आहे. त्याचे पाय माझे चित्ती, त्या परमात्मेचे पाय माझ्या चित्तामध्ये धारण केलेले आहेत. त्या भगवान स्वतः एकनाथ महाराज विचार करतात, आपण सांगितली उपासना, पण या लोकांचा अधिकार तो नाही ना चित्तामध्ये पाय धारण करण्यासाठी. मग चित्तामध्ये पाय धारण करण्यासाठी अगोदर तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, येऊन गोपाळ आहे ते. त्यावेळी सांगितलं, हो मी चित्तामध्ये देवाचं पाय धारण केलेलं आहे. तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही एक साधना करणं आवश्यक आहे. कोणती साधना आहे? अभंगाचं 2रं चरण. Bye.